तर समान वेतन समान कायद्याच्या याच्याखाली आम्ही जो रीट दाखल केलेला आहे त्या याच्याखाली सर्वांना ठोक पगारावरती त्यांना पगार चालू करा, त्या सर्वांचा पगार चालू करा आणि जे प्रकल्पग्रस्त कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांचं करा. आणि माझं म्हणणं ते हेच आहे की तुम्हाला जर यांना परमनंटच करायचं होतं तर 4.5 साफसफाई कामगारांचं टेंडर काढलंच का? म्हणून आमचं म्हणणं हेच आहे, हे सर्व धुळफेक चाललेली आहे. आम्ही सर्व कामगारांच्या बाजूने आहोत. आम्ही 2006 पासून कामगारांचा आम्ही लढा लढत आहोत. आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही हे करताय, हे तुम्ही फार म्हणजे लोकांना म्हणजे कामगारांची दिशाभूल करताय, कामगारांना गाजर दाखवताय. नाही तर तुम्ही अन्यथा हे दाखवून द्या, पत्रकारांच्या आणि मीडियासमोर तुम्ही दाखवा की आम्हाला यांना कशा पद्धतीने आम्ही परमनंट करतोय म्हणून. हे दाखवून द्या आणि यांना परमनंट करून द्या. आज सरकार तुमचं आहे, पालकमंत्री तुमचे आहेत, सर्व आमदार तुमचे आहेत, करून द्या. अन्यथा तुमच्यानी जर हे होत नसेल तर दाखवून द्या. आणि आम्ही जर बोलतो हे खोटं असेल तर आम्ही राजकारण सोडायला तयार आहोत आणि हे जर खोटं असेल तर तुम्ही सुद्धा राजकारण सोडायला तयार. अहो कोर्टात ऑलरेडी आम्ही आहोत. राज्य शासन कोणाचं? हे राज्य शासन कोणाचं? राज्य शासन तुमचंच आहे, त्यांचंच राज्य शासन आहे. तुम्ही स्वतः पालकमंत्री आहेत, राज्य शासन तुमचं आहे. हे म्हणजे लोकांना धुळफेक चालण्याचा प्रयत्न चाललेला आहे. या कामगारांना हे जे कंत्राटी कामगार आहेत यांना गाजर यांची दिशाभूल करण्याचा यांचा प्रयत्न चाललेला आहे. राज्य शासन काय आणि कोर्ट काय? कोर्टमध्ये तर आम्ही ऑलरेडी आहोतच या विषयावरती. आणि तुम्हाला एवढ्या दिवस तुम्ही कामगार होतं, मंत्री होते, तेव्हापासूनचा इतिहास द्या ना तुम्ही इथे. आत्ता फक्त उद्या निवडणूक लागले म्हणून हा तुमचा बोंबाबोंब चाललेला आहे. चौघडे वाजवायला चालू केलेले त्यांनी. आम्ही काय बोलणार त्याला?